अघोषित अनुदानी आणि घोषित आणीबाणी याच्यातला काय फरक आहे याचा विचार करण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे. देशातल्या पत्रकारांना धमकावलं जात आहे, त्यामुळे घोषित आणीबाणी आहे की अघोषित याचा विचार करण्याची वेळ. आणीबाणी संदर्भात शरद पवारांचं सूचक विधान. आणीबाणीच्या निर्णयाला 50 वर्ष. आणीबाणी लोकशाहीतला काळा इतिहास. सोशल मीडियावरती पोस्ट लिहून मोदींनी सांगितले अनुभव, तर देवेंद्र फडणवीसांकडूनही काँग्रेसवर हल्लाबोल. माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांचं वर्चस्व. 21 पैकी 16 जागांवर दादांच्या पॅनलचे उमेदवार विजयी. कार्यकर्त्यांचं जोरदार सेलिब्रेशन. माळेगावच्या निवडणुकीत लक्ष्मी दर्शन आणि गैरप्रकार करून निवडून आले. पराभवानंतर तावरेंचा अजितदादांवर गंभीर आरोप. अंदाज समितीच्या सदस्यांचा शाही थाट. चांदीच्या ताटात पंचपक्वान्नांवरती मारला ताव. एका थाळीसाठी 4,500 रुपयांचा खर्च आल्यानं नव्या वादाला तोंड. तर जेवणासाठी चांदीची नाही व्हाईट मेटलची आर्टिफिशियल ताटं वापरल्याचं स्पष्टीकरण. हिंदीच्या विषयाबाबत मंत्री दादा भुसेंवर सर्वांशी चर्चा करण्याची जबाबदारी. क्रेडिट सिस्टीम समजावून सांगण्याची गरज. तर मराठी मुलांच्या हिताचाच निर्णय घेणार असल्याचीही मुख्यमंत्र्यांची ग्वाही. 2026 सालापासून वर्षातनं दोनदा सीबीएसई बोर्डाच्या 10वीच्या परीक्षा. फेब्रुवारी आणि मे महिन्यात परीक्षा होणार. फेब्रुवारीतली परीक्षा अनिवार्य, तर मे महिन्यातली परीक्षा इच्छुक. गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक 1 वर. देशातील सर्वाधिक गुंतवणूक आणि निर्यात महाराष्ट्रातनं. तर गडचिरोली लवकरच देशाचं स्टील कॅपिटल होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी मार्गांचा समावेश. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय. हिमाचल प्रदेशातल्या कुलू जिल्ह्यातील सेंच खोऱ्यात ढगफुटीनंतर प्रचंड विध्वंस. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत.